परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 6 जुलै. परमार्थ मार्गावरून चालायचे निश्चलतेने. परमार्थ करणे निराळे आणि परमार्थी होणे निराळे. परमार्थी होण्याचा प्रयत्न करणारा तो खरा साधक. परमार्थी व्यक्तीकडून वागण्या बोलण्याबाबत नेहमीच परिपूर्णतेची अपेक्षा ठेवली जाते. त्याची जरा कुठे चूक झाली की लगेच घरात समाजात त्याला म्हटले जाते की हाच का तुमचा परमार्थ. अशावेळी साधकाने खट्टू होऊ नये, धीराने राहावे. जे व्यवहार्य आहे ते ऐकून घ्यावे, आपल्यात सुधारणाही करावी. मात्र जे अव्यवहार्य आहे त्याबाबत प्रेमाने पण दृढतेने आपले म्हणणे सांगता आले पाहिजे. आद्य शंकराचार्य आपल्या शिष्यांना पाठ देत होते. ब्रह्मसत्यम जगत मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म केवळ सत्य आहे, जगत मिथ्या असून जीव हा मुळात ब्रह्मस्वरूप आहे. पाठ संपला. सर्व शिष्य आचार्यांबरोबर जात असताना समोरून एक मत्त झालेला हत्ती आला. हत्तीवर बसलेला माहूत सगळ्यांना ओरडून सावध करत होता की बाजूला व्हा. आचार्य पळाले, बाकीचे शिष्यही पळाले, पण एक शिष्य मात्र न पळता तिथेच उभा राहिला. व्हायचे तेच झाले. हत्तीने सोंडेने त्याला उचलले, फेकून दिले. शिष्याला चांगलाच मार लागला. नंतर आचार्यांनी त्याला विचारले, अरे तू पळाला का नाहीस? शिष्य म्हणाला, तुम्हीच सांगितले होते ना की ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. मी समजलो हत्ती मिथ्या आहे. आचार्य म्हणाले, बटो तद्वत पलायनमपि मिथ्या. तसे असेल तर पलायनही मिथ्याच होते आणि तुला हत्ती ब्रह्म वाटला तर त्यावर बसलेला माहूतही ब्रह्मच होता ना. त्याचे का नाही ऐकलेस? अशा प्रकारे परमार्थी माणसाला योग्य मार्ग काढता आला पाहिजे. रडून किंवा हताश होऊन काय होणार? समर्थ म्हणतात, धीर सोडता काय होते, अवघेची सोसावे लागते. म्हणून धीर खचू देऊ नये. संसारात प्रकृती संघर्ष राहणारच. आपल्याला वाटते की आपण परमार्थ करतो म्हणून आपल्या घरात सर्व ठाकठीक असावे, असे होऊ शकत नाही. प्रत्येकाची प्रकृती निराळी असते. थोडेसे मिळते जुळते घेण्याचा प्रयत्न ठेवावा, म्हणजे साधनेने मिळालेले समाधान कमी होणार नाही. जीवन हे प्रवाही आहे. भगवत भावामध्ये वाहणारे जीवन हे स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ राहू शकते. आत्मग्लानी आणणारे विचार झटकून टाकावेत. आपली सहनशीलता वाढवावी. असा अभ्यासच आपल्याला देह, मन, बुद्धी यांच्या पलीकडे घेऊन जाणार आहे. सभोवतालचे लोक दोन्ही बाजूंनी बोलणारे असतात. आपण निश्चयपूर्वक निश्चलतेने परमार्थ मार्गावरून चालायचे आहे आणि होत असलेल्या चुका सुधारायच्या आहेत. सर्व गोष्टी तारतम्याने घेता आल्या पाहिजेत. मग ते सुख असो वा दुःख, निंदा असो वा स्तुती. ज्ञानोबांना लोकांनी वाळीत टाकले, तुकाराम महाराजांची तर धिंड काढली. संतांना त्यांच्या आयुष्यात काही कमी सोसावे लागले नाही. ते सर्व सोसतात आणि जगावर प्रेमही करतात. स्वामी माधवनाथ म्हणायचे, अशी कुठलीही परिस्थिती नाही जी आपल्याला खचवून टाकेल आणि आत्मभानापासून दूर घेऊन जाईल. आपण जिद्दीने परमार्थ करू तर हा बोध आपला आपणच सांभाळला जाईल. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.